नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दशांश अपूर्णांकाचा भागाकार या घटकावरील काही उदाहरणे सोडवणार आहोत। प्रश्न बघा, जर 169 गुणिले 81 बरोबर 13,689 तर 13,689 भागिले 16.9 बरोबर किती? हा प्रश्न सोडवायचा कसा बघा। अशा प्रकारचे प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात। मित्रांनो, दशांश चिन्ह विचारात न घेता प्रथम भागाकार करायचा आहे। बघा, 13,689 भागिले 169 भाग देऊया। 169 8 1,352 वजाबाकी करा। 8तून 2 गेले 6 राहील, 7तून 5 गेले 1 राहील, 3तून 3 गेले 0, 1तून 1 गेला 0, वरचे 9 खाली घेतले, झाले 169। 169 एक्के 169 वजाबाकी करा। 9तून 9 गेला 0, 6तून 6 गेला 0, 1तून 1 गेला 0, उत्तर आले 81। उत्तर किती मिळाले? 81। मित्रांनो, 13,689 ला जर 169 न भागले तर 81 उत्तर मिळाले। 13,689 ला जर 81 न भागले तर तुम्हाला उत्तर 169 मिळेल। त्यामुळे उत्तर काढायची गरज नाही, उत्तर इथेच दिलेलं आहे। त्यानंतर काय करायचे? उत्तर आले 81। इथे दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत? 3, आणि इथे 1 आहे म्हणून 3 मधून 1 वजा करायचे, राहिले 2। 2 अंक सोडून दशांश चिन्ह द्यायचं आहे, 1 आणि 2। उत्तर आले 0.81, ऑप्शन क्रमांक 4। पुढील प्रश्न बघा, जर 257 गुणिले 183 बरोबर 47,031 तर 4 दशांश चिन्ह 7,031 भागिले 18 दशांश चिन्ह 3 बरोबर किती? हा प्रश्न सोडवायचा कसा? तर इथे दशांश चिन्ह विचारात न घेता भागाकार केला तर उत्तर काय मिळेल आपल्याला? या संख्येला या संख्येनं भागलं तर उत्तर ही संख्या मिळेल 257, हे उत्तर मिळेल। त्यानंतर काय करायचे? तर इथे बघायचं दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत? तर दशांश चिन्हानंतर 4 अंक आहेत, आणि खाली दशांश चिन्हानंतर छेदात किती अंक आहेत? तर 1च आहे म्हणून 4 मधून 1 वजा करायचा, राहिले 3। मग 3 अंक सोडून दशांश चिन्ह द्यायचं, 1 2 3, उत्तर आले 0.257, ऑप्शन क्रमांक 2। जर 876 गुणिले 97 बरोबर 84,972 तर 84.972 भागिले 9.7 बरोबर किती? मित्रांनो, 84,972 ला जर 97 ने भागले तर उत्तर आपल्याला किती मिळेल? 876। आणि 84,972 ला जर 876 ने भागले
तर उत्तर मिळेल 97. म्हणून इथे आपल्याला 84,972ला 97ने भागले आहे, म्हणून उत्तर मिळाले 876. त्यानंतर काय करायचे, तर इथे अंशस्थानी दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत, तर 1, 2, 3 आणि छेदस्थानी दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत, तर 1, 3 मधून 1 वजा केले तर 2 राहते, म्हणून 2 घरे सोडून किंवा 2 अंक सोडून दशांश चिन्ह द्या, 1 आणि 2. उत्तर आले 8 दशांश चिन्ह 76, ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न 4 बघा, जर 125 गुणिले 24 बरोबर 3000 तर 30 भागिले 12.5 बरोबर किती. मित्रांनो, जर 3000ला जर 125ने भागले तर उत्तर 24 मिळेल. त्यानंतर काय करायचे, तर इथे दशांश चिन्ह नाही, इथे मात्र दशांश चिन्हानंतर 1 अंक आहे, म्हणून 1 अंक सोडून काय करायचं, दशांश चिन्ह द्यायचं. उत्तर आले 2.4, ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न 5 बघा, 1 दशांश चिन्ह 1709 भागिले 13 दशांश चिन्ह 01 बरोबर किती. प्रथम काय करायचे, तर दशांश चिन्ह विचारात न घेता भागाकार करायचा आहे. 11,709 भागिले 1,301. बघा, 1,309 11,709. वजाबाकी करा, 9तून 9 गेले 0, 0तून 0 गेला 0, 7तून 7 गेले 0, 1तून 1 गेला 0, 1तून 1 गेला 0. उत्तर आले 9. त्यानंतर काय करायचे, तर इथे दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत, तर 1, 2, 3, 4 आहेत, आणि इथे दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत, तर 2 आहेत, म्हणून 2 वजा करायचे. 4 मधून 2 गेले तर 2 राहील, म्हणून 2 अंक सोडून 1 आणि 2 अंक सोडून दशांश चिन्ह द्यायचं. उत्तर आले 0.09.